नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नांदेडच्या सार्वजनिक रुग्णालयात जे घडलं त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू आहे आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची घटना ही इतर ठिकाणीही घडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेला सांभाळण्याची जबाबदारी आता शिवसेनेच्याकडे आहे. योगायोगानं ही यापूर्वी सुद्धा त्याच पक्षाकडे होती, मात्र तेव्हा त्याचं नेतृत्व वेगळं होतं. गेली जवळपास 8 ते 9 वर्ष शिवसेना महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेला सांभाळते आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आधी दीपक सावंत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने बदललेले चेहरे आहेत, मात्र जबाबदारी तसं पाहिलं गेली तर एका पक्षाकडे कायम आहे. अर्थात हा विषय केवळ आणि केवळ पक्षापुरता नाही, हा विषय संवेदना आणि व्यवस्था या दोन्ही पातळ्यांवर चर्चा करण्याची गरज असलेला आहे. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे ट्रिपल इंजिनाचं सरकार रुग्णांचं जीव घेणारं सरकार आहे, इथपर्यंतची बोचरी आणि जहरी टीका विरोधकांनी केलेली आहे. हे तेच विरोधक आहेत जे सत्तेत होते तेव्हा लहानग्यांचा इन्क्युबेटरमध्ये जळून मृत्यू झाला होता. अनेक कोविड सेंटरला आगी लागल्या, त्या कोविड सेंटरमध्ये सुद्धा रुग्ण जळून गेले. इतकंच नाही तर महाराष्ट्रात कोविडच्या दरम्यान मृत्यूंची संख्या ही देश पातळीवर सर्वाधिक ठरली. अर्थात ही तुलना कुणाला पसंत पडणार नाही, कारण अशा प्रकारच्या तुलना या संवेदनेच्या पलीकडच्या आहेत असं सांगितलं जातं. पण यासाठी सुद्धा गरजेच्या आहेत, कारण आकडे आपल्याला लपवता येत नाहीत. आत्ताच्या घडीला जी घटना नांदेडमध्ये घडली आहे आणि त्यानंतर नांदेडच्या पाठोपाठ इतरही अनेक सार्वजनिक रुग्णालयातल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे, ते पाहता राज्य सरकारचं नक्की काहीतरी चुकतंय हे ठामपणे सांगायला हवं. राज्यात आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आहेत, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही मंडळी उपमुख्यमंत्रीपदी आहेत, तसंच डॉक्टर तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. या सगळ्यांनी एकत्रितरित्या जर ठरवलं तर राज्याची आरोग्य व्यवस्था क्षणार्धात सुधरू शकते. पण प्रत्यक्षात तशी इच्छाशक्ती कुणाला आहे का हा प्रश्न पडावा. गेल्या सरकारनं गाय मारली म्हणून या सरकारनं वासरू मारावं अशी अपेक्षा अजिबात करता येणार नाही. जर तसं वागणं झालं तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय हा प्रश्नही विचारावा लागेल. शिंदे फडणवीस पवारांचं सरकार राज्यात असताना ज्या पद्धतीनं रुग्णालयातली अव्यवस्था समोर येते ती बदलण्याच्यासाठी शासन दारी घेऊन जाणारे शासनकर्ते काय करतायत हा प्रश्न निश्चित आहे, तो पडतो, तो आम्ही विचारणार. आणि आम्ही या प्रश्न विचारण्याच्या निमित्तानं आजच्या या चर्चेचं शीर्षकही ठेवलंय की आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा नेहमीचेच आहेत. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत वैद्यकीय तज्ज्ञ अर्थात अभ्यासक या नात्यानं डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आहेत. ही दोन्ही मंडळी वैद्यकीय क्षेत्रातली आहेत, दैनंदिन रुग्ण सेवेतली आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर दीपक सावंत माजी आरोग्यमंत्री हे सुद्धा या चर्चेत येत आहेत. आत्ताच्या घडीला डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत चर्चेत आहेत. माझा पहिला प्रश्न डॉक्टर नवलेंना. डॉक्टर नवले, तुमच्या लेखी नांदेडच्या महत्वाच्या 3 चुका कुठल्या, नांदेड प्रकरणातल्या महत्वाच्या 3 चुका कुठल्या? मुळात सरकारी दवाखाने ही अत्यंत जिव्हाळ्याची बाब जनसामान्यांसाठी असते. तिथे तांत्रिक दृष्टिकोनातून प्रशिक्षित अशा प्रकारचं पुरेसं मनुष्यबळ, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे नॉर्म्स घालून दिलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था असण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर आवश्यक औषधांचा सर्व पुरवठा हाताशी असावा लागतो. मला वाटतं ह्या गोष्टी आज केवळ नांदेडमध्येच नव्हे, बहुतांशी सरकारी यंत्रणांमध्ये आपल्याला याची कमतरता दिसते आहे. महाग ते उपचार जे आज खाजगी दवाखान्यांमध्ये सुरू आहेत त्याच्यापासून बचाव व्हावा म्हणून ग्रामीण रुग्णालयापासून तर शहरापर्यंत ग्रामीण जनता आणि शहरी जनता ही सरकारी दवाखान्यांचा, शासकीय दवाखान्यांचा धावा करते. मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, तुटपुंजा उपचार सुविधा उपलब्ध असल्यामुळे आणि त्याचबरोबरचे प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर्स त्या ठिकाणी असायला हवेत, ते बऱ्याचदा केवळ कागदावर असतात
त्या ठिकाणी उपस्थितीच्या बाबत त्यांच्या बाबत शंका असल्यामुळे या अशा प्रकारच्या घटना घडतात. जी. हे मला असं वाटतं आरोग्य व्यवस्थेसाठी मोठं चॅलेंज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं आहे. डॉक्टर अजित नवले, आपण दैनंदिन रुग्णसेवेतले महत्वाचे कार्यकर्ते आहात. वैचारिक दृष्ट्या आणि तुम्ही पक्षीय पातळीवर आपापली राजकीय भूमिका मांडताच, पण आत्ता त्या विषयाला जोडून न राहता तुम्ही जी वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भातली बाब मांडली ती महत्वाची आहे. मला चर्चेला थोडं पुढे न्यायचं आहे आणि आपल्यासोबत असलेले डॉक्टर अमोल अन्नदाते आता चर्चेत आपलं मत मांडणार आहेत. अमोल अन्नदाते, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की रुग्ण व्यवस्थेतला जो दोष अनादि अनंत काळापासून आहे, खर तर हा शब्द बघायला गेला तर मग महाराष्ट्राच्या जन्मापासूनच हिशोब काढायचा का असा प्रश्न पडेल. पण आता आपण पटकन गेल्या 15 वर्षातला हिशोब काढू. गेल्या 15 वर्षात सुद्धा व्यवस्थेत काही बदल व्हायला हवे होते, ते झालेले नाहीत. नांदेड प्रकरणात हे तुम्हाला प्रकर्षानं दिसलं असेल तर ते दोष कोणते? प्रसादजी, तुम्ही अगदी योग्य म्हणताय. जवळपास गेली 2 दशकं, म्हणजे याला मी 15 वर्षापेक्षा थोडंसं मागे नेईल की 1995च्या आसपास जेव्हा युती सरकार आलं तेव्हा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग हे दोन्ही विभाग वेगळे करण्यात आले. आणि त्याच्या आधीची परिस्थिती फार काही चांगली नव्हती, पण आज इतकी वाईट नव्हती. तर याच्या नंतर एकतर ह्या विभागांना खूप आधीपासून बजेटच खूप कमी मिळत आलेलं आहे. ते बजेट मिळाल्यावरही ह्या 2 विभागांमध्ये ते विभागलं गेलं. आणि काय झालं की प्रत्येक वेळेला सत्ताधारी जेव्हा जेव्हा नवीन सरकार बसली, किंवा म्हणजे मी कितीतरी आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आपण याच्यामध्ये बघितले. मागच्या सरकारमध्ये आपण जेव्हा चर्चा करायचो तेव्हा तर या राज्याला आरोग्य मंत्रीच नव्हता. आपले आत्ताचे जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असायचा या होता जवळपास एक 3-3.5-4 वर्षापर्यंत दीपक सावंतजींच्या नंतर. तर असं असल्यामुळे मी बघितलं की कुठल्याही सरकारची आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण ही कधीच त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये नव्हतं. आणि जे कोणी बसले त्यांची मध्ये आपल्याला यासाठी थांबवतो, कारण तुम्ही स्वतः मार्डच्या माध्यमातून अनेकदा सरकार विरोधातल्या आंदोलनातला एक प्रमुख चेहरा राहिलेला आहात. ज्या वेळेला तुम्ही निवासी डॉक्टर होतात तेव्हा आग्रहीपणे आपली भूमिका मांडत होतात. आता जर समजा नांदेडचाच विषय घ्यायचा आहे, मग नांदेड, जालना, औरंगाबाद अशी मोठी यादी आहे. ही यादी अधिक वाढत जाईल आणि जवळपास महाराष्ट्रातल्या संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं काय प्रकारचे 3-13 वाजलेले आहेत त्याचंही चिंतन होऊ शकतं. पण तुम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होतात त्यानंतर आज परिस्थिती बदललेली दिसते आपल्याला? ती परिस्थिती मुळीच बदललेली नाही. आणि त्यातली एक मोठी जो गोंधळ झालाय तो मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेला आणून द्यायचा आहे. त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की मी जवळपास 2012 पासून ते 2023 पर्यंत विविध वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या उभारणीमध्ये माझा अर्धाधिक वेळ हा त्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या लॉबीज मध्येच गेलेला आहे. आणि 9वा मजला जीटी हॉस्पिटल हे माझं दुसरं घरच आहे. तर मी बघितलं, म्हणजे मी जवळपास विनोद तावडे, त्याच्यानंतर गिरीश महाजन, अमित भैया देशमुख आणि आत्ताचे हसन मुश्रीफ हे 4ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची कार्यालय मी ही जवळून बघतोय. तर एक याच्यामध्ये काय झालंय प्रसादजी, की प्रत्येक आताच्या घडीला आपल्याकडे 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. प्रत्येक जो शक्तिशाली एक वजनदार हेवीवेट आपण ज्याला म्हणतो, त्या प्रत्येक नेत्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाहिजे असतं. त्याचं कारणही अगदी सोपं असतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हटलं की एक मोठी यंत्रणा, तिथे नेमणुका, तिथली खरेदी, या सगळ्या गोष्टी ओघाने येतात. खूप मोठं बजेट असतं, ते सँक्शन होतं. तर मग त्या म्हणजे प्रत्येकाचं नाव घेता येईल. अगदी बारामती अजितदादा असू द्या, किंवा गोंदिया प्रफुल्ल पटेल असू द्या, आदिती तटकरे आणि जयंत पाटील अलिबाग असू द्या. तर या सगळ्या लोकांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी तिथली कुचका, म्हणजे अगदी मोडकळीला आलेली जी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची व्यवस्था होती, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल. एक समजून घ्या की सिव्हिल हॉस्पिटल हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर येतं आणि वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण साधं. तर यांनी ही अगदी म्हणजे ज्यांना जसे जिल्हा परिषद शाळा ज्याप्रमाणे आहेत तशी काही हॉस्पिटल्स घेऊन अर्ध्या कशी तरी आणि मग दुसऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची माणसं ही उसनवारीवरती त्यांना रात्रीतून रिलीव्ह करायचं, त्यांना जॉईन करून घ्यायचं, इन्स्पेक्शन करून घ्यायचं आणि परत 1-2 महिन्यांनी त्यांना परत पाठवून द्यायचं. त्यातली काही जण धुळे मेडिकल कॉलेजला ती म्हणजे तुम्ही येऊच नका, 1-2 महिने इथे थांबा, असेही अनेक प्रकार घडलेले आहेत. याच्यामुळे काय झालं की वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले पण अध्यापक कुठे आहेत?
आजच्या घडीला तुम्ही बघा, म्हणजे माझ्या वेळेला तरी एक डीन आम्हाला दिसायचा डोळ्याला. आज तुम्हाला मी सांगतो प्रसादजी, 25 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 11 वैद्यकीय महाविद्यालयांना अधिष्ठाताच नाही, डीनच नाही. डीन शिवाय ही महाविद्यालय कशी चालत असतील ह्याची तुम्ही कल्पना करा. जी अध्यापक वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी बेसिक लेक्चरर, प्रोफेसर, रीडर्स ही माणसं लागतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 44% पद, म्हणजे जवळपास 50%च म्हणा तुम्ही, 44% पद ही या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त आहेत, किंवा ती अतिरिक्त म्हणजे एकच प्रोफेसर 2-2 ठिकाणी काम करतो, किंवा यात म्हणजे खूपच गोंधळ आहे. जी अन्नदातेजी, मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो कारण वेळ मर्यादा आहेच आणि आपण या निमित्तानं आणखीन बोलत राहूच. आपले विविध प्रकारचे मत, सल्ले या चर्चेत आपण समाविष्ट करू. मला पटकन दीपक सावंत यांच्यापर्यंत पोहोचायचंय. डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, पण आताच्या घडीला त्यांची जबाबदारी ही शिंदेच्या सरकारला वैद्यकीय सल्ला देण्याची सुद्धा आहे आणि आताच्या घडीला ते या संपूर्ण जबाबदारीतून एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आपल्या चर्चेत आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपण बैठकीत असल्यानं प्रत्यक्ष चर्चेत नाही, फोनवरून आपण जोडले गेलेले आहात. माझा आवाज आपल्याला येतोय? हो, नमस्कार. नमस्कार. प्रमुख आक्षेप आपल्या समोर आलेले आहेत. जो या चर्चेतला महत्वाचा आणि चिंतेचा मुद्दा असा आहे की नेत्यांना आपापल्या मतदारसंघात रुग्णालय हवी आहेत, मग ती रुग्णालयच निरोगी नसतील, उलट ती रुग्णालयच रोगी असतील तरी चालतील आणि यातून निर्माण होणारी एक सदोष व्यवस्था रुग्णांच्या जीवावर उठतीये. शिंदे सरकारचं या निमित्तानं उपचारांच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होत आहे, हा आक्षेप आहे. मला असं वाटतं की ज्या काही घटना घडलेल्या आहेत, आपण ज्या सांगितल्या, नांदेड पासून तर संभाजीनगर पर्यंत आणि कळवा पण याच्यात येते, या सगळ्या दुर्दैवी घटना आहेत. आपल्याला यामध्ये पॉलिटिकल अँगल घेता घेता आपल्याला थोडीशी व्यवस्था आणि हॉस्पिटल इन्फेक्शनकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. 24 तासांमध्ये 24-25 रुग्ण का दगावतात या विषयावरती थोडंसं चिंतन होणं आवश्यक होतं. तशा प्रकारचं चिंतन झालं असतं तर कदाचित ही आजची परिस्थिती आली नसती. दुसरं, आपण असं विचारलंय की 25 महाविद्यालय आता अमोलजींनी सांगितलं की सुरू होणार आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यातली, माझ्या मतदारसंघामध्ये चांगली आरोग्य व्यवस्था व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्या डिमांड देतात आणि नेहमीप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या खाता घेतल्या जातात आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं जाते. प्रमुख त्यातला मुद्दा असा आहे की आजचा जो होणारा डॉक्टर आहे तो शासकीय सेवेमध्ये काम करण्यासाठी तयार नाही आहे, कारण त्याला बाहेर भरपूर पैसे मिळतात आणि शासकीय सेवेचा पगार हा त्याला कमी वाटतो. पूर्वीसारखं आता डेडिकेटेड काम करण्यासाठी कोणी तयार नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं की मी इतकी वर्ष घासली तर मला काय मिळणार. जी, हा एक मोठा विचार, हा एक मोठा प्रोफेशनलिझम, वेगळ्या प्रकारचा प्रोफेशनलिझम आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. त्यामुळे काम करायला कोणी तयार होत नाहीये. पण डॉक्टर मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, सत्तेत असलेल्यांना ही कारणं देऊन चालणार नाही. आणि तुमच्यासारखा माणूस ज्यानं आरोग्य विभाग सांभाळलेला आहे त्यानं नांदेडमध्ये काय चुकलं याचा अभ्यास केला का? नांदेडमध्ये औषधं नाहीत, नांदेडमध्ये उपचार नाहीत, अशा विविध प्रकारच्या टप्प्यांवर सरकारचं अपयश समोर येत गेलं. मग आपण आत्ताच्या घडीला विद्यमान आरोग्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे? नाही, विचारायचे ना. तुमचा हक्क आहे तो, लोकशाहीने दिलेला, प्रत्येकाला दिलेला तो हक्क आहे आणि आपण एक चांगलं उत्तम चॅनल चालवता, त्यामुळे तो आपल्याला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. पण तो नेमकं हॉस्पिटल इन्फेक्शन होतं की फक्त केवळ अपुरा स्टाफ, अपुरी औषधं ही कारणीभूत ठरली, याच्यातला देखील आपल्याला सुवर्ण मध्ये गाठायला पाहिजे असं मला वाटते. मला असं वाटतंय की आज अपूर्ण औषधं असतील तर ती पूर्ण करता येतील, पण लोकांचे गेलेले जीव काय परत येऊ शकत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला त्यासाठी हॉस्पिटल व्यवस्था पूर्णपणे तपासून घेतली पाहिजे असं मला वाटते. डॉक्टर दीपक सावंत यांनी हा मुद्दा समोर आणलेला आहे आणि त्या आधारे एक प्रकारे तर्क दिला जातो आहे की माणसाला झालेला संसर्ग, अर्थात रुग्णाला झालेला संसर्ग ही सुद्धा चर्चेची बाब आहे. त्याच्याच जोडीला अपुरी व्यवस्था हा विषय चर्चेला येऊ शकतो. कॉम्रेड अजित नवले, आपल्याला संधी आहे. डॉक्टर नवले याचा प्रतिवाद करणार आहेत.
ही वस्तुस्थिती आहे की तांत्रिक मनुष्यबळ जे आहे ते अनेक दवाखान्यांमध्ये कमी आहे. माझ्याशी आपले सगळे पॅनलिस्ट सहमत होतील की ग्रामीण भागामध्ये तर आरोग्य व्यवस्थेचे अगदी 12 वाजलेले आहेत. पीएचसी लेवलवर डॉक्टरांच्या नियुक्त्या त्या केवळ कागदोपत्री होतात. मुख्यालयाच्या ठिकाणी डॉक्टर्सनी थांबणं अपेक्षित असतं, मात्र बहुतांशी ठिकाणी ते थांबत नाहीत आणि कंपाऊंडरांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. अनेक डिलिव्हरीच्या महिला सुविधा न मिळाल्यामुळे आणि साधनं नसल्यामुळे रस्त्यात त्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना नजीकच्या काळात महाराष्ट्रात पाहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बजेट वाढवण्याची आवश्यकता आहे. औषधं उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि संबंधित संबंध महाराष्ट्राचं आरोग्याची जबाबदारी गांभीरपणाने घेण्याची आवश्यकता आहे. नाही, मग परंतु मग मला माफ मग करा. मग डॉक्टर नवले, ही जबाबदारी प्रत्येक वेळेला बदलत राहायला हवी, हेही तेवढंच खरं आहे. गेल्या सरकारमध्ये, उद्धव सरकारच्या काळामध्ये नवजात बालक इन्क्युबेटरमध्ये जळून गेल्याची घटना समोर आहे. अनेक कोविड सेंटरला लागलेल्या आगी आपल्या समोर आहेत. आताच्या सरकारमध्ये एका पाठोपाठ एक नांदेड, जालना अशा प्रकारे रुग्णांचे मृत्यू होताना दिसत आहेत. हे सगळं घडत असेल तर याची मूलभूत जबाबदारी ही केवळ आणि केवळ राजकारण्यांवर राहणार का व्यवस्थेतल्याही कोणाला जबाबदार धरायला हवं? मुळात राजकारणी हेच या सर्वांचं नेतृत्व करत असतात आणि राजकारण्यांकडून येणारा संदेश हा प्रशासन आणि व्यवस्था ग्रास्प करत असते. आज काय चाललंय महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये? आज आमचे प्रायोरिटीचे मुद्दे काय आहेत? आज प्रत्येक दिवशी पेपर उघडा, आपला न्यूज चॅनल ऑन करा, आपल्याला मान अपमानाची नाटकं दिसतील. हा रुसला, त्याचा रुसवा काढण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो. याला मंत्रीपद हवे आहेत, याला महाविद्यालय हवे आहेत, याला पालकमंत्रीपद हवं आहे. याच्यापेक्षा वेगळं महाराष्ट्रात गांभीर्यानं राजकारणामध्ये काय चाललंय? आणि म्हणून आरोग्यासारखा विषय असेल, शेतीसारखा विषय असेल, याच्याकडे पुरेसं लक्ष देण्याची जी मानसिकता, जे गांभीर्य हवं आहे, ते दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही. आणि मग असे सगळे प्रकार होत आहेत. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अस्मितेच्या राजकारणांचा पूर आलेला आहे. सगळ्यांना रिझर्वेशन हवे, त्यासाठी मोर्चे, आंदोलनं, याचा महापूर आलेला आहे. मात्र जे बेसिक रोजीरोटीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, याच्याकडे लक्ष द्यायला दुर्दैवानं कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि आपल्याला लीड करणाऱ्या एकंदरीतच राज्य व्यवस्थेच्या नेतृत्वाला वेळ नाही. ही गंभीर बाब आहे. डॉक्टर नवले, या मुद्द्यांवरचा एक प्रतिवाद आपल्याला डॉक्टर सावंतांकडून घ्यायचा आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपलं सरकार हे व्यवस्थेतल्या लाभार्थ्यांचं सरकार आहे का? त्यांना मंत्रीपद, त्यांना रुग्णालय आणि त्यांना आपापल्या कार्यकर्त्यांची सोय लावायची आहे, या 3 गोष्टींमध्ये ते अडकलंय का? नाही, असं म्हणणं तितकंसं संयुक्तिक होणार नाही, कारण प्रत्येक सरकारमध्ये मानापमान हे होत राहिलेले आहेत. कदाचित आपण जास्त पॉलिटिकल अँगलने विचार केला तर ते आपल्याला खूप मोठे वाटतात. आता नवले साहेबांनी सांगितलं की कृषी आणि आरोग्य याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यामध्ये राजकारण आणू नये, ह्या देखील मताचा मी आहे. आणि खरंच ही हे दोन जी क्षेत्र आहेत, ही 2 क्षेत्राकडे अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा मी मगाशी अमोलजींच्या याच्यातनं ऐकला की ही मेडिकल कॉलेजेस असतात, तिथे अपूर्ण स्टाफ असतो, म्हणजे प्रोफेसर आणि लेक्चरर्स कमी असतात. पण जो तिथला स्टाफ असतो, तिथे होणारे MD डॉक्टर असतात. कारण नांदेडचं हॉस्पिटल हे आजचं हॉस्पिटल नाहीये, हे गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे तिथे मेडिकल ऑफिसर तर असणारच, तिथे AMO तर असणारच, तिथे PG स्टुडंट तर असणारच. मग हे का झालं? मग स्टाफ कमी का? हा पण किंवा त्याला मदत करणारे लोक नाहीत का? नाही, पण मग दीपक सावंत, तुम्ही आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातले राज्य सरकारचे सल्लागार आहेत, तुमच्याकडे याची कारणं आली का? कारण मुख्यमंत्र्यांना विचारलं तर त्यांचं उत्तर आत्ताच तरी असं आहे की प्रकरणाची चौकशी होईल, चौकशी होऊन सत्य समोर येईल. सत्य समोर येईल तेव्हा येईल. तुम्ही आत्ताच्या घडीला प्राथमिक दृष्ट्या काय चुका पाहू शकलेला आहात? कारण तुमच्यासारख्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि जाणकार आणि जुन्या माणसाला चूक दिसायला वेळ नाही लागला पाहिजे. नाही, बरोबर आहे. म्हणून ते मी 2च मुद्दे सांगितले तुम्हाला की एक तर याला अशा प्रकारचे ज्यावेळी डेथ सडनली 24 आवर्स मध्ये होतात, त्यावेळी कुठला तरी बॅक्टेरिया, व्हायरस किंवा हॉस्पिटल इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, मग ते एअर कंडिशनिंग मध्ये होऊ शकतो किंवा अस्वच्छतेमुळे होऊ शकतो किंवा बाकीचा एखादा रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर तो सडनली फास्ट पसरणारा जंतू किंवा व्हायरस, विषाणू असू शकतो. तर याच्या मागे
यांनी करायला पाहिजे होतं. खरं म्हणजे फ्लोअर सॅम्पलिंग, एअर सॅम्पलिंग ताबडतोब विथिन आवर त्यांनी घेऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं सुरू करण्यात आलं. त्यांना काय सेन्सिटिव्हिटी कशाला आहे, काय कोणता अँटीबायोटिक चालेल हे करायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवाने झालं नाही. मी मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये निश्चितपणे सांगेन. यावरची प्रतिक्रिया डॉक्टर अमोल अन्नदाते आपली लागेल. डॉक्टर अमोल अन्नदाते, ज्या वेळेला पटापट रुग्णांचे मृत्यू होतात त्यावेळेला व्यवस्थेतला दोष हा एका बाजूला आहे. कमी माणसं, औषधं कमी असणं हे आहेच, पण संसर्गाची शक्यता ही सुद्धा नाकारता येणार नाही, हा तर्क पटतो? नाही, हे बघा, म्हणजे दीपक सावंतजींबद्दल परत एकदा आपल्याला सगळ्यांनाच खूप आपल्याला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे आणि मला आनंद आहे की त्यांच्यासारख्या माणसाला किमान त्या कुपोषणाच्या टास्क फोर्सवर तरी घेतलं. त्यांना अजून चांगली जबाबदारी द्यायला हवी. पण दीपकजी, या बाबतीत मी नम्रपणे, कारण मी केसेसचा प्रोफाईल पूर्ण अभ्यास केला, तिथले माझे बॅचमेट्स जे अनेक पदांवर तिथे आहेत, लेक्चरर आहेत, तिथल्या रेसिडेंट्स, यांच्याशी मी बोललो आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पॉइझनिंग असू द्या, न्यूबॉर्न्स असू द्या, हा प्रोफाईल हा मला फक्त हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनचा वाटत नाही. आणि जरी तो असला असं आपण गृहीत धरू प्रसादजी, पण तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय दीपकजींना की मला सांगा, 24 तासामध्ये 35 किंवा 24 तासात 24 असा आकडा आला म्हणून आपण इतकी गंभीर होऊन चर्चा करतोय. अहो, 24 तासात 8, 10, 12 मृत्यू होणं हे मेडिकल कॉलेजेसमध्ये अत्यंत नित्याचं आहे. हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो. आणि मला दीपकजी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या अंडर तुम्हाला, आता मला कळतंय की तुम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलाय, तर तुम्ही ते सगळा तुमचा ताफा घेऊन पूर्ण राज्यामध्ये, आम्ही स्वतः प्रायव्हेट, माझी यंत्रणा, माझ्या ट्रस्टची यंत्रणाही मी तुम्हाला हवं तर देतो, तर तुम्ही एक ऑडिट करा पूर्ण सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये आणि पीएचसी पासून सगळीकडे मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रत्येक दिवशी किती रुग्ण येतात. प्रसादजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच कॉलेजच्या 6 महिन्यापूर्वी पीएसएम डिपार्टमेंटनी एक सर्वे केला आणि त्या याच कॉलेजच्या, बरं का, आणि त्या सर्वे मध्ये त्यांना असं दिसून आलं, प्रायव्हेट, मी तुम्हाला पाठवतो तो तुमच्या व्हॉट्सअपवर, की एका रुग्णाला डॉक्टरची भेट घडून येण्यासाठी या रुग्णालयामध्ये 1 तास आणि 17 मिनिटाची वेळ लागते. कुठल्या पॉइंटवर किती वेळ लागते असा रिसर्च स्टडी एका जर्नलमध्ये पीएसएमच्या याच वैद्यकीय महाविद्यालयांनी पब्लिश केलाय. तर हे तुम्ही फक्त एका इन्फेक्शन याच्यावर घालू नका. हे ऑडिट होणं गरजेचं आहे. गेल्या 50 वर्षामध्ये कधीही ऑडिट झालेलं नाहीये. आणि ही ओव्हरबर्डन प्रायमरी हेल्थ, तुमच्या मेडिकल कॉलेजेस आणि सिव्हिल हॉस्पिटलचे ओव्हरबर्डन का झालेत हे समजून घ्या. आपल्याकडे प्रायमरी हेल्थ सेंटर, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि त्यांच्यामध्ये उपकेंद्र, कॉटेज हॉस्पिटल्स, अशी एक छान यंत्रणा खूप वर्ष, भोर कमिटी 1960 साली केलेली आहे. बिलकुल. डॉक्टर अन्नदाते, याला एक आणखीन पर्यायी जर समजा व्यवस्था तपासायची असेल तर त्यातलं उदाहरण देतो, म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडताय तो पटकन आपल्याला प्रेक्षकांपर्यंत कमी वेळेमध्ये पोहोचवता येईल. मंत्रालयात गर्दी का वाढली असं विचारलं तर त्याचं उत्तर जेव्हा शोधायला जातो तेव्हा असं लक्षात येतं की स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण पातळीवरची प्रशासकीय यंत्रणा नीट काम करत नाहीये. आता तीच व्यवस्था तशीच्याच तशी ग्रामीण पातळीपासून अत्यंत वरच्या पातळीपर्यंत बाधित होत चाललेली, आणि म्हणून मोठ्या रुग्णालयांमधली रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतीये. डॉक्टर दीपक सावंत, आपण मूलभूत व्यवस्थेकडे होणारं सातत्यानं दुर्लक्ष अनुभवत आहात. मग ते मेळघाटातले कुपोषणाचे मृत्यू असोत की मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा होणारे आरोग्याच्या दुर्लक्षाचे प्रश्न असोत, तुम्ही सल्ले देता का? ते सल्ले कोणी ऐकतं का? आणि आता मी थेटच विचारेन, महाराष्ट्राच्या विद्यमान आरोग्य मंत्र्यांना सल्ले ऐकायला वेळ तरी आहे का? नाही, खरं तर आपण विचारलेला प्रश्न, सल्ले तर द्यायचा प्रयत्न करायचा, आपण सल्ले ऐकणार की नाही तो मुद्दा हा प्रत्येकाचा वैयक्तिक असतो. पण आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करावं असं या मताचा मी आहे. आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये बराच तथ्यांश आहे, पण ही जी अमोल अन्नदाते साहेबांनी जे सुरुवातीला जे सांगितलं की वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य हे वेगळं केलं, तिथेच या शासनाचं फार पूर्वीच चुकलेलं आहे. कारण हे दोन्ही डिपार्टमेंट वेगळी केलं. काय होते माहितीये की सार्वजनिक आरोग्य हे टर्शरी केअर मध्ये नाहीये. हे फक्त डिलिव्हरी करणं किंवा प्राथमिक उपचार करणं एवढ्यापुरती मर्यादित त्यांचा स्कोप ठेवलाय, आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा स्कोप टर्शरी लेवलच्या केअर मध्ये ठेवलेला आहे. त्यासाठी त्यांनी
खरं म्हणजे पहिल्यांदा ही दोन डिपार्टमेंट एकत्र करून त्याचा एकच मंत्री करून त्यांनी ते करायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने त्यावेळी झालं नाही. आता ते होणं शक्य नाही हेही मी सांगतो तुम्हाला. पण होणं शक्य नाही म्हणून लोकांनी मरायचं या मताचा मी नाही. लोकांना त्यांच्या मूलभूत हक्काप्रमाणे ट्रीटमेंट ही मिळालीच पाहिजे. जो त्यांनी आकडा सांगितला आता तो अतिशय दुर्दैवी आकडा आहे. पण अमोलजी, एखादा डॉक्टर येत नाही, एखादा डॉक्टर तिथे अटेंड करत नाही, हे सगळं वरची प्रशासकीय व्यवस्था जोपर्यंत सजग होत नाही तोपर्यंत हे सगळं शक्य आहे का? हे सगळे आपलेच लोक आहेत, हे सगळे आपलेच भाऊबंद आहेत. पण मग आपलेच डॉक्टर followers दीपक आहेत. सावंत, आपले लोक म्हणून पाठीशी घातलं जातं आणि केवळ पाठीशी घालण्यामागचा राजकीय स्वार्थ कधी लपून राहत नाही. कोणी ना कोणतरी कोणाचा ना कोणाचा तरी पाहुणा असतो, मग पाहुण्यांचे पाहुणे, मेवण्यांचे पाहुणे, अशाच प्रकारचं राजकारण हे या व्यवस्थेतही झिरपत जातं. नाही, बरोबर आहे. मी काय सांगतोय तुम्हाला की शेवटी मेडिकल प्रोफेशन मध्ये उद्याच्या होणाऱ्या डॉक्टरांच्या मनामध्ये जी उदासीनता लपलेली आहे ती आता या निमित्ताने बाहेर येते. ती येऊ नये आणि त्यांना योग्य ते ट्रीटमेंट करण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे. आपण त्यांच्यासाठी चांगल्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजे, त्यांची हॉस्टेल सुधारली पाहिजे. ह्या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांना एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे काम करण्यासाठी, त्यांना तिथे काम करावं असं वाटलं पाहिजे, त्यांना काम करावंसं वाटलं पाहिजे. मला वाटतं की डॉक्टर अन्नदाते या संपूर्ण व्यवस्थेतून गेलेले आहेत. त्यांच्या इतकं उत्तम या संदर्भातलं वक्तव्य किंबहुना प्रतिक्रिया स्वरूपातलं देता येणार नाही. डॉक्टर बनण्याच्या साठीची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे तीच मुळात निराशेला जन्म देते आणि म्हणून पुढे जाऊन एकूणच माणूस जो शासकीय यंत्रणेमध्ये उपचार करता असतो तो दुर्लक्ष करतो, हा तर्क समोर येतोय. मला वाटतं या तर्कावर आपल्याकडून एक अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिनिटभरातच अपेक्षित करतो. अगदी म्हणजे दीपकजी म्हणतायत किंवा तुम्ही म्हणताय की आपला याच्यातून म्हणजे ह्या वरपासून खालपर्यंत आपण जर सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण हे गांभीर्याने घेतलं आणि आपला जो शिकणारा डॉक्टर आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या एक शेवटचा घटक जो त्याच्याकडे उपचारासाठी येणार आहे या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी एक पोषक वातावरण, चांगले शिक्षक, त्याला चांगल्या राहण्याच्या सोयी आणि वरून चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन आणि एक सन्मानाची वागणूक या सगळ्या गोष्टी आपण दिल्या. आणि अर्थातच दीपकजी तुम्ही हे समजून घ्यायला हवं की याच्यामध्ये आर्थिक मिळकतीचा भाग आता प्रत्येक डॉक्टरसाठी येणाऱ्या काळात राहणार आहे. ग्लोबलायझेशनचं युग आहे. तर मला वाटतं एक रूट कॉज अनालिसिस आपण जर केलं, याचं सगळ्या डॉक्टरांशी बोलून, रुग्णांशी बोलून आणि रिक्त पदं आपण जर भरली आणि सगळ्यात महत्वाचं की वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य हा आपण प्राधान्यक्रम आपण त्याच्यावर निवडून येऊ किंवा येऊ नये त्या सत्तेच्या गृहीतकांमधून जर त्याला बाहेर काढून जर आपण पाहिलं तर मला वाटतं की नक्कीच हे प्रश्न. पण डॉक्टर अन्नदाते, केंद्र सरकार सुद्धा आरोग्य विषयक विविध प्रकारच्या योजना राबवत त्या माध्यमातून मतांची बेगमी करायचा प्रयत्न करतं. मग आपण निवडून येऊ का नाही हा मुद्दा असूच शकत नाही. तुम्ही उत्तम आरोग्य, उत्तम रस्ते आणि उत्तम शिक्षण दिलं तर निश्चित लोक पुन्हा निवडून देऊ शकतात. मला वाटतं डॉक्टर आपल्या सोबत असलेले कॉम्रेड अजित नवले या संदर्भात अधिक व्यक्त होतील. डॉक्टर अजित नवले, तुम्ही थोड्या वेळापूर्वी फार मार्मिक वक्तव्य केलं की लोकांना आपापल्या विविध प्रकारच्या इतर मागण्या जास्त महत्व झालेल्या आहेत. मग त्यात आरक्षण असो की नेमणुका असो, या मुद्द्यांच्यामुळे जे 3 महत्वाचे मुद्दे आहेत ज्यात आरोग्य हा एक घटक आहे त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाची किंमत सातत्यानं मोजावी लागणार आहे. सरकार बदलली तरी परिस्थिती बदलणार नाहीये. मला वाटतं माणसाचं जीव वाचवणं याच्यापेक्षा दुसरी प्रायोरिटी एका दुसऱ्या माणसाची कोणती असू शकत नाही, कोणत्याही सरकारची दुसरी प्रायोरिटी असू शकत नाही. अत्यंत बरोबर विश्लेषण आपल्या सर्व पॅनलिस्टनी केलं की सगळी आरोग्य यंत्रणा आज जर आजारी असेल आणि बाहेर प्रचंड महाग असे उपचार उपलब्ध असतील आणि ग्रामीण पातळीची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पॅरलाइज झालेली असेल तर स्वाभाविकरित्या ज्या ठिकाणी थोड्याफार शासकीय यंत्रणांमधून सेवा मिळतात तिथे प्रचंड गर्दी उसळणार आहे आणि त्या गर्दीचा परिणाम स्वरूप उपलब्ध असणारं मनुष्यबळ, उपलब्ध असणारी औषधं याचा तुटवडा निर्माण होणार आहे. आपल्या सगळ्या पॅनलिस्टनी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटल ऍक्वायर्ड जे डिसीज आहेत किंवा इन्फेक्शन्स आहेत त्याची शंका यामध्ये घेतली जाते. मात्र त्याचा अर्थच हा आहे की तिथे त्यांची जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वर्कलोड वाढला, त्या तुलनेत सुविधा उपलब्ध नाहीयेत आणि त्यातून हे जीव घेणे असे प्रकार होत आहेत. मला वाटतं की सरकार कोणतंही असो, कोणत्याही पक्षाचा असो,
काही विषय आपण राजकारणाच्या पलीकडे ठेवण्याची आवश्यकता असते. बिलकुल. आरोग्य हा विषय असाच असला पाहिजे आणि त्यासाठी कमिटेड असणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे, त्यांना योग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं आपण जर केलं तर आपल्याला नक्कीच आरोग्य व्यवस्था ही सुधारता येऊ शकते, राजकारणाच्या पलीकडे नेऊन ती सुधारता येऊ शकते. बिलकुल डॉक्टर नवले, आपण जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. म्हणूनच कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता, आरडाओरडा न करता जी माणसं या विषयावर गांभीर्यानं चर्चा करतात ती सगळी आत्ताच्या या पॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण सर्व मान्यवर या चर्चेत वेळेत सहभागी झालात आणि मुद्दे मांडलेत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.